मल्टिप्लिकेशन बघा गुणाकार से 76 इंटू एक कोणताही नंबर घेऊ शकता 6 76 इंटू 6 साय साय 36 साई 42 बघा हा झाला 6 चा पाडा 6 ला इकडे 7 चा पाडा 6 ला मगाशी आपण 52 चा पाडा करत होतो तो 52 चा पाडा 6व्या लेवलला डायरेक्ट घेतल्यासारखं आहे म्हणजे 76 चा पाडा 6व्या लेवलला म्हणजेच गुणाकार हे बघा आता इकडे 2 आहेत तर यामध्ये काय करावं लागणार आपल्याला यातून कोणतं घ्यायचं तिकडे बघा इथे परत गेला बघा 2 आहे 2 लहान करायचं 2 असते 1 लिहून घ्यायचं
आपण. 3 असतील तर 2 आणि नेहमी एकच मिळवायचं इकडे, सुरुवातीचं एकच. 4 असतील तर 3 1 इकडे. 5 असतील तर 4 1. 10 असतील तर 9 1. 102 अंक असतील तर इथे 102 अंक असतील तर 101 अंक उचलून ठेवायचं डायरेक्ट, एकच मिळवायचं. 1012 अंक असतील तर 1011 उचलून ठेवायचं, एकच मिळवायचं. आता तुम्हाला हजारो अंकी संख्येचे गुणाकार बनवता येतात. इज इट क्लिअर? ओके. तुमचं मॅथ्स आहे ना एव्हरीडे सुपर फास्ट होणार, हे जर तुम्ही यूज केला तर. मग याच पद्धतीनं एक मी वर्ग देतो तुम्हाला, एक वर्ग. येस कमॉन, हे बघा, एक वर्ग. जगभरातले एकच टेक्निक, सर्व जगभरातले गुणाकार येतात, फक्त एक टेक्निक. नेक्स्ट आता एक वर्ग देतो, जगभरातले सर्व वर्ग बनवत आहेत. ओके, कमॉन. इथे वेटिंग टेक्निक आहे. पहिल्याचा वर्ग घ्यायचा, स्क्वेअर ऑफ फर्स्ट 81, स्क्वेअर ऑफ फर्स्ट अगेन, स्क्वेअर ऑफ सेकंड, दुसऱ्याचा मी वर्गमूळ घ्यायचं 60, स्क्वेअर ऑफ फर्स्ट, स्क्वेअर ऑफ सेकंड. इज इट क्लिअर? नेक्स्ट एक प्लेस सोडायचं, एक प्लेस सोडायचं. हे दोन्हीचं गुणाकार करा. 9 4 9 चौक 36, त्याचं डबल करा. 36 दोन्ही 72. स्क्वेअर ऑफ 94. इथे एक लिंक आहे, तुम्हाला लिंक सांगतो बघा मॅथ्स मध्ये, स्कूलिंग मॅथ्स लिंक. a+b होल स्क्वेअरचं लिंक आहे. इथे बघा, पहिल्याचा वर्ग a स्क्वेअर, दुसऱ्याचा वर्ग b स्क्वेअर, दोन्हीचा गुणाकार ab आणि त्याचा डबल 2ab, म्हणजे a + b होल स्क्वेअर, a + b होल स्क्वेअर. a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. हे काय याच्यामध्ये तुम्ही संध्याकाळी वेळ मिळाल्यानंतर 90 + 4 याचा वर्ग, कंसाचा वर्ग, किंवा 100 - 6 कंसाचा वर्ग तुम्ही करून बघितला तर उत्तर मिळेल. येस, आणि हेच टेक्निक सर्व नंबर्सना उपयोग करू शकतात जगभरातल्या. एक टेक्निक पुरेसे आहे. ओके, आणखी एक तुम्हाला नेक्स्ट एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी वेदिकचे पॉईंट्स कसे उपयोग पडतात बघायचे. एक उदाहरण घेतोय. समजा 35 स्क्वेअर मायनस 34 स्क्वेअर, 35 स्क्वेअर मायनस 34 स्क्वेअर दोन्ही वर्ग असतील आणि मध्याला मायनस असेल तर तिथे एक रूल आहे वेदिक. दोन्ही नंबर ऍड करा, यू विल गेट आन्सर. दोन्हीचे बेरीज करा. असं दोन्ही वर्गाने मध्य
मायनस असेल तर बेरीज किती होतोय? ओके, दिस इज आन्सर. बेसिक टेक्निक. मग आता आपण स्कूल मेथड मध्ये सोडवूया ते. स्कूल मेथड बघा, त्याला फॉर्म्युला येते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दॅट्स एक्सपान्शन. ए प्लस बी, ए मायनस बी, हा फॉर्म्युला वापरतो आपण. मग इथे ए 35 बी 34, तर आपण ते फिलअप करूया. पहिल्या कंसात 35 आणि 34, दुसऱ्या कंसात 35 वजा 34. नेक्स्ट, this is 69. 1. Next, 69 into 1. That is answer is 69. हे झालं उत्तर. हे स्कूल मेथड. तुम्हाला स्कूलमध्ये हेच मेथड वापरा. हेच वापरा. बघा इकडे. Come on. दोन्ही मेथड मध्ये येते. स्कोरिंग आणि बेसिक. 1 2 3 4 5 में जर भागाकार असेल तर 5 में तर हे टेक्निक वापरायचं. भागाकार मध्ये 5-6 मॉडेल आहेत. भागाकार मध्ये 5-6 मॉडेल आहेत. गुणाकार मध्ये एकच, वर्ग मध्ये एकच. तर भागाकार मध्ये 5-6 मॉडेल आहेत. त्यापैकी एक मॉडेल बघा, 5 ने जर भाग करायचा असेल तर इथे वैदिक टेक्निक आहे. दिलेला नंबर डबल करून घ्यायचा. मेक द गिवन नंबर डबल. 4 डबल 8, 3 डबल 6,
ओके, वी हॅव मेड इट डबल. आता 5 एक आहे, एक डिजिट. सो एक सोडून आपण डेसिमल घ्यायचं, पॉइंट घ्यायचं. ओके, दिस इज आन्सर. येस, फिनिश. इट्स आन्सर. येस. हे 5 नसेल तर 2 ना वेगळा, 3 ना वेगळा, बाकी 7 वेगळा, 11 वेगळा, 13 वेगळा आणि 19. हे 5-6 मॉडेल आहेत. तुम्हाला बाकी मॉडेल मध्ये YouTube मध्ये मिळतात. हे एक. आता हे झालं वैदिक. आता हेच आपण स्कूल मध्ये कसं सोडवतोय बघा. आपल्या ब्रिटिशांनी काय केले, आमचंच वैदिक घेतले आणि त्यांचा सिलेबस बनवले आणि म्हणाले की मॉडर्न मॅथ्स, मॉडर्न मॅथ्स. आपलं हे मॉडर्न मॅथ्स आहे ना, हे वैदिकच स्टेप बाय स्टेप फॉर्म आहे. इथं तुम्हाला स्पष्ट दिसेल. त्यामुळे म्हणूनच मी वैदिक वापरून, वैदिकमुळे ऑटोमॅटिक माझे हजारो स्टुडंट आणि माझ्या घरी सर्व सुपर रँकर बनलेले आहेत. बिकॉज ऑफ वैदिक टेक्निक्स अँड माय ओन टेक्निक्स, स्टडी मेथड्स. ओके, कम ऑन. हेच आपण आता स्कूल मेथड मध्ये बघा. अगोदर बघा, मी लिहून यायला वेळ देतोय. लिहून यायला अगोदर मी वेळ देतोय. प्रथम आपण इथे बघा, नंतर लिहून घ्या. कम ऑन. आता हेच आपण स्कूल मध्ये सोडवते वेळे 1, 2, 3, 4 भागिले 5. यास आपण काय करतोय, या 5ला 10 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 2 इथे गुणाकार करतोय. म्हणजे 5 दोन्ही 10. हे तुम्हाला IAS मध्ये, MPSC मध्ये, सर्व कॉम्पिटेटिव्ह मध्ये हे विचारतात. बघा, हे 2 आपण घेतोय 5ला 10 मध्ये कन्वर्ट करायला. पुन्हा सेम नंबर अंशाला देतोय. हे इकडे देतोय ते रेशिओ बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे हे रेशिओ बॅलन्स राहावं एवढ्यासाठी या 2चं काम असतंय. हे IAS मध्ये, MPSC मध्ये ओरल एक्झाम मधून विचारतात. या 2चं काय काम आहे, हे 5ला 10 बनवायचं. या 2चं काम आहे हे रेशिओ बॅलन्स करायला. नेक्स्ट 5 दोन्ही 10. नेक्स्ट हे बेचोक 4. नेक्स्ट आता 1 0 आहे. आपला नियम आहे स्कूलिंग मॅथ्स मध्ये, मॉडर्न मॅथ्स. दॅट इज 1 0 असेल तर 1 सोडून पॉइंट देतोय. दॅट इज 2, 4, 6.8. ओके, दिस इज स्कूल मेथड अँड दिस इज वैदिक मेथड, सिंगल स्टेप. इथं ब्रिटिशांनी काय केले, आमचंच ते एक्सप्लेनेशन देतो ना आपण तोंडी, ते स्टेप मध्ये मांडले. आपण काय सांगतोय, दिलेला नंबर डबल करा. त्यांनी काय केले, डबल स्टेप ठेवून घेतले, त्याला सोडवून घेतले. मग पुन्हा आम्ही काय सांगितलं, इकडे 5 1 आहे तर 1 सोडून पॉइंट द्या. त्यांनी काय दाखवलं, इकडे 1 0 आहे, 1 सोडून पॉइंट द्या. हे त्या दोन्ही मधलं लिंक. म्हणजे जे स्कूलिंग मॅथ्स आहे, ब्रिटिश मॅथ्स, मॉडर्न मॅथ्स, दिस इज द स्टेप बाय स्टेप फॉर्म ऑफ वैदिक मॅथ्स. जर तुम्ही वैदिक मॅथ्स फॉलो अप केला तर ऑटोमॅटिकली कोणतेही मॅथ्स असेल जगातलं तुम्ही कव्हर करू शकता. आणि वैदिक मॅथ्स हे ब्रेन वर्क आहे. इज इट क्लिअर? येस. म्हणून ब्रेन ऍक्टिव्हिटी सुपर होतात, ऑटोमॅटिक सर्व सुपर मेकर बनतात. सो आय एम सेइंग दॅट nobody is a dull and no subject is a tough, but we have to follow some special techniques, tricks, methods and ideas. एवढं जरी तुम्ही फॉलो केला तरी सुपर रँकर बनू शकता. अगोदर डोक्यातनं काढून टाका, मला जमणार नाही, मला लक्षात राहणार नाही, जे काही निगेटिव्ह थिंग्स आहेत काढून टाका. नंबर ऑफ आवर स्टडी करा. मी सर्वांना सांगतोय, 10वी वाले 10 तास अभ्यास करायला पाहिजे.
9वी वाले 9-9 तास, 11वी 12वी वाले 10-11 तास आणि 8वी वाले 8 तास, 6वी 7वी वाले 7 तास, 1ली ते 5वी 5 तास, LKG UKG 2-2 तास. एवढं जर अभ्यास केला रे तुम्ही सुपर रायटर होऊ शकता. आणि शनिवारी आणखी जास्त अभ्यास करायचो. रविवारी किंवा कोणताही एक गॅप डे मिळाला तर कमीत कमी 15 तास. आमच्या घरी रविवारी 15 ते 20 तास अभ्यास करतात. 15 ते 20 तास. ऍक्च्युअली 20 तासाला स्ट्रेच करतोय मी. का करू नये? पूर्ण सुट्टी असते, काहीच काम नसतंय. विद्यार्थ्यांमध्ये हेच एक प्रॉब्लेम आहे. शाळेला सुट्टी म्हणजे अभ्यासाला सुट्टी. नो, शाळेला सुट्टी तर अभ्यासाला फुल टाइम. तुम्ही सुपर रायटर बनताय. साधं सूत्र आहे. उन्हाळी सुट्टी, दसरा दीपावली सुट्टी, जबरदस्त स्टडी करा. द मोर यू रीड द मोर यू गेट. ओके, लिहून घ्यायचं आहे हे लिहून घ्या. एक 5 मिनिटं ऐका. असे टेक्निक्स